सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पाणी टंचाई, 50हून अधिक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। कोरेगाव, माण, खटाव, वाई तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जिल्ह्यातील पूर्वेकडचा जो भाग आहे या भागामध्ये बहुतांश भागामध्ये दुष्काळ परिस्थिती ही निर्माण झालेली पाहायला मिळत आहे। साताऱ्यातील सध्या मी कोरेगाव तालुक्यात आहे आणि कोरेगाव तालुक्यातलं हे भंडारमाची जे गाव आहे त्या गावातही सध्या पाण्याची कमतरता जी आहे ती भासत आहे। पाडाने देखील तळ गाठलेला पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे, मात्र टँकरचं पाणी देखील या भागामध्ये कमी पडत आहे। मान तालुक्यातील जवळपास 40हून अधिक गावं आहेत। कोरेगाव तालुक्यातलं हे एक गाव आहे, परत वाई तालुक्यातले जवळपास 3 गावं आहेत। अशा गावांमध्ये सध्या पाणी टंचाई जी आहे ती भासत आहे। मे महिन्यात या पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजूनही गंभीर होऊ शकतो, त्यामुळं प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे ते या ठिकाणचे ग्रामस्थ करत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी,